विविध मागण्यांसाठी किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली राजूर ते अहिल्यानगर असा लॉंग मार्च निघालाय। मंगळवारी लॉंग मार्चने आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण केला। राजूरमधून निघालेला हा मोर्चा अकोले तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी आहे। या मोर्चामध्ये आदिवासी बांधवांसह कष्टकरी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळतोय। मोर्चेकऱ्यांच्या वाढत्या प्रतिसादाची दखल राज्य सरकारनेही घेतली आहे। अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात महत्त्वाची बैठक होईल। या बैठकीमध्ये 5 मंत्र्यांच्या उपस्थितीत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली जाणार आहे। मोर्चातून 13 जणांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईकडे रवाना होईल। दरम्यान शिष्टमंडळ मुंबईत चर्चेला जाणार असलं तरी लॉंग मार्चमधील सहभागी झालेले आंदोलक आपला पायी प्रवास सुरूच ठेवणार असल्याची भूमिका किसान सभेने स्पष्ट केली आहे। दरम्यान आजच्या बैठकीत मागण्यांसंदर्भात काय निर्णय होणार याकडेही लक्ष लागले। लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे। अकोले शहरातून लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे आणि लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झालंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राजूर ते अहिल्यानगर निघालेला लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। अकोले येथे मुक्काम केल्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा लॉंग मार्च अकोले शहरातून सुरू झालेला आहे। अकोले शहरातून ते संगमनेर पर्यंत आजच्या या दुसऱ्या दिवसाचा टप्पा आहे आणि हे लाल वादळ आता अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झालेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर कॉम्रेड मरियम ढवळे या देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुसऱ्या दिवशी या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। सरकारला मला विनंती करायची आहे की गावागावातून ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत, अर्धवेळ परिचारिका आहेत, ग्रामपंचायतीच्या आमच्या कर्मचारी असतील, शालेय पोषण आहार कर्मचारी असतील, अंगणवाडीच्या ताई आहे, मोठ्या आशेने ह्या मोर्चाकडे पाहत आहेत। त्याचबरोबर आमचे आदिवासी बांधव आहेत, त्यांच्या जमिनीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, सगळे निवेदन आम्ही दिलेलं आहे। सरकारने आजच्या बैठकीमध्ये याचा गांभीर्याने विचार करावा। मागण्या मान्य होतात, अंमलबजावणी होत नाही ही आमची खंत आहे। किमान यावेळी तरी ती दूर करावी। हो, अंमलबजावणी ती होताना दिसते, कारण अंमलबजावणी त्यांना करावी लागणार आहे। कारण लोक सुद्धा आज निगराणी करतायत। जे काही शब्द सरकार देते ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण अकोले तालुक्यासाठी सुद्धा राजूरला इतर सगळ्या ठिकाणी त्यांनी शब्द दिलेला की वन अधिकार कायद्याचं अंमलबजावणी करणार आहेत, पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, अर्धवेळ परिचारिकाचे प्रश्न सोडणार, पण ते पुढे काही करत नाहीये। म्हणजे त्यांच्या शब्दावर ते कायम राहत नाही आहे। हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, अकोले, अहिल्यानगर। दरम्यान मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। वनाधिकार कायद्याची न्याय्य अंमलबजावणी करा। वनजमिनीवरची घरं आणि तळ जमिनी राहणाऱ्यांच्या नावे करा। गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना द्या। नगदी पीक असलेल्या बाळ हिरड्याची सरकारी खरेदी पुन्हा सुरू करा। अर्धवेळ परिचारिकांना सेवेत कायम करा, रास्त मोबदला द्या। नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नी, मुलं, आईवडिलांना मेडिक्लेम द्या। बांधकाम कामगारांच्या पाल्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्ती द्या। आशा कर्मचाऱ्यांचं वेतन भत्ते महिन्याला 5 तारखेपूर्वी द्या। आशा कर्मचाऱ्यांना किमान 26,000, सुपरवायझरना किमान 35,000 रुपये वेतन द्या। शालेय पोषण आहार कामगारांना किमान 18,000 रुपये वेतन द्या। अंगणवाडी सेविकांना किमान 30,000 रुपये वेतन द्या। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले मार्गे मंजूर करा। आणि यानंतर थेट जाऊया जेपी गावित सध्या बोलतायत। 27 फेब्रुवारीला संबंध जिल्ह्यातील जे वनपट्टे धारक आहेत हे सगळे लोक नाशिकला येतील
आणि सगळ्यांच्या साक्षीने कलेक्टर साहेबांकडं जे वैयक्तिक अर्ज आहेत ते वैयक्तिक अर्ज सुपूर्द करतील आणि त्याच्यानंतर 90 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे एप्रिल 30पर्यंत ह्या संबंध अर्जाची चौकशी त्यांनी करावी. ज्या जमिनी ते लोक कसित आहेत त्याचा सर्वे करून त्याचं मोजमाप करून आणि खात्री करावी आणि ते जे क्षेत्र आहे ते आदिवासींच्या सातबाऱ्याला लावावं. जेवढं त्यांच्या ताब्यात आहे तेवढं त्यांचं क्षेत्र त्या सातबाऱ्याला लागलं पाहिजे. कब्जेदार सदरी कसणारेचं नाव आलं पाहिजे आणि जो सातबारा पूर्ण गावाचा दिलेला आहे, एक सातबाऱ्यामध्ये 150 लोक आहेत, तो सातबारा रितशीर प्रत्येक माणसाचा, प्रत्येक खातेदाराचा, नवरा बायकोचा हा अलग असला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत ह्या नद्यांच्या योजनेला सुरुवात झाली पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये आमची सूचना होती की ज्या भागामध्ये हे पाणी आहे तिथं लोकांना त्रास होणार नाही, मोठी धरणं होणार नाही, परंतु पाणी सगळं अडवलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.